यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, पण सुरुवात कशी करायची, कुठून करायची हेच कळत नाहीये, बरोबर? मग अजिबात काळजी करू नका, कारण आज खास मराठी क्रिएटरसाठी आपण हा यूट्यूबचा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या, टप्प्याटप्प्याच्या फॉर्मॅटमध्ये समजून घेणार आहोत. माहितीये, अनेकांच्या मनात हाच एक मोठा प्रश्न असतो. खरं तर फेमस क्रिएटर्स स्वानंदी सरदेसाई सांगतात की त्यांना कितीतरी लोक भेटतात आणि एकच गोष्ट सांगतात, माझ्याकडे चांगला फोन नाहीये, आयफोन तर नाहीच नाही, एडिटिंग सेटअप नाही, टीम नाही, अरे साधा सुंदर बॅकग्राऊंड पण नाही. पण आता मला सांगा, ही सगळी कारणं खरंच इतकी मोठी आहेत का की ती आपल्याला आपली गोष्ट सांगण्यापासून थांबवू शकतील? ठीक आहे, मग चला आपल्या प्रवासाचा एक रोडमॅप बघूया. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत तुमची गोष्ट, तुमचा कंटेंट. मग चॅनलची पायाभरणी कशी करायची, त्यानंतर प्रत्यक्ष निर्मिती कशी करायची, मग तो लोकांपर्यंत कसा पोचवायचा, आणि शेवटी चॅनलची ग्रोथ कशी टिकवून ठेवायची. चला तर मग सुरू करूया. ओके, तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तुमची गोष्ट, तुमचा कंटेंट. हे बघा, स्वानंदी सरदेसाईंच्या अनुभवावरून एक खूप भारी गोष्ट कळते. आपल्याला वाटतं आपलं आयुष्य किती नॉर्मल आहे, अगदी सामान्य, पण विश्वास ठेवा, हेच सामान्य आयुष्य दुसऱ्या कोणासाठी तरी खूप इंटरेस्टिंग, अगदी आदर्श कंटेंट असू शकतं. म्हणजे तुमचा कंटेंट तुमच्या आजूबाजूलाच आहे, तुमच्या जगण्यातच आहे, फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. आणि ही गोष्ट खरंच खूप महत्त्वाची आहे. फक्त ट्रेंड्स चालू आहेत म्हणून ते फॉलो करण्याच्या मागे लागू नका. त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात, स्वतःच्या आवडीनिवडींमध्ये काय युनिक आहे, काय वेगळं आहे ते शोधा. एक उदाहरण देतो. राजेश, एक ट्रक ड्रायव्हर. त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या रोजच्या ट्रक प्रवासालाच कंटेंट बनवलं. आणि ते इतके यशस्वी का झाले? कारण ते खरं होतं. ते त्यांचं स्वतःचं होतं. चला, आता गोष्ट तर मिळाली, पण ती जगासमोर मांडायची कशी? त्यासाठी ना चॅनलची पायाभरणी एकदम मजबूत करावी लागेल. आणि म्हणूनच आपण वळतोय आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, पायाभरणी, ब्रँड आणि ऑडियन्स. शेअर द स्टोरीनुसार एक चांगली कंटेंट स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी 3 मुख्य पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या ब्रँडची ओळख काय आहे हे पक्क करा. दुसरी, आपलं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, त्यांना काय आवडतं हे समजून घ्या. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, आपले कंटेंट पिलर्स तयार करा. आता प्रश्न येतो की हे कंटेंट पिलर्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. हे म्हणजे तुमच्या कंटेंटचे आधीच ठरवलेले प्रकार किंवा थीम्स. समजा तुमचे एक फूड चॅनल आहे, तर तुमचे पिलर्स काय असू शकतील? एक म्हणजे रेसिपीज, दुसरा बिहाइंड द सीन्स, आणि तिसरा काहीतरी नॉलेज शेअरिंग. यामुळे काय होतं? तुमच्या चॅनलला एक स्ट्रक्चर मिळतं आणि बघणाऱ्यांना पण कळतं की या चॅनलवर आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. ओके, प्लॅनिंग तर भरपूर झालं. आता वेळ आहे ॲक्शनची. चला वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे. सुरुवात करा, निर्मिती आणि संपादन. आणि इथेच सगळ्यात मोठी अडचण येते, महागडे इक्विपमेंट्स. पण स्वानंदी सरदेसाईंचा सल्ला ऐका. त्या म्हणतात, झिरो इन्व्हेस्टमेंटने सुरुवात करा. जो फोन हातात आहे तोच वापरा. आणि हे खरं आहे. जरा विचार करा, प्राजक्ता कोळी, भुवन बाम यांसारख्या मोठ्या क्रिएटर्सनी सुरुवात कुठून केली? साध्या मोबाईल फोनवरूनच. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा कंटेंट तुमच्या कॅमेरापेक्षा 1000 पटीने जास्त महत्त्वाचा आहे. बरं, शूटिंग तर झालं, पण एडिटिंगचं काय? त्यासाठी महागडे सॉफ्टवेअर लागतील? अजिबात नाही. एक ॲप लक्षात ठेवा, VN व्हिडिओ एडिटर. हे ॲप तुम्हाला मोबाईलवरच वॉटरमार्कशिवाय एकदम प्रोफेशनल लेवलचं एडिटिंग फ्रीमध्ये करू देतं. म्हणजे बघा, आणखी एक मोठा अडथळा दूर झाला. ठीक आहे, आपला व्हिडिओ तयार आहे, एडिट करून एकदम मस्त दिसतोय, पण तो लोकांपर्यंत पोचणार कसा? हेच तर आपलं पुढचं मिशन आहे. चला बघूया चौथा भाग, शोधले जा, SEO आणि सेटिंग्स. हे बघा, आपला व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी आपल्याला यूट्यूबला थोडी मदत करावी लागेल. कशी? काही अगदी सोप्या गोष्टी करून. जसं की आपल्या चॅनलचं नाव असं ठेवा जे युनिक असेल. नियमित व्हिडिओ अपलोड करण्याचे एक शेड्यूल बनवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य SEO. म्हणजे काय? एक आकर्षक टायटल, माहितीने भरलेलं डिस्क्रिप्शन आणि योग्य टॅग्स. टायटल म्हणजे काय? टायटल म्हणजे तुमच्या व्हिडिओचं दार. ते इतकं आकर्षक हवं की लोकांनी पाहिल्यावर लगेच क्लिक केलं पाहिजे. थोडा विचार करा. जर कुणाला असा व्हिडिओ शोधायचा असेल तर ते कोणते शब्द वापरून सर्च करतील? बरोबर, तेच शब्द तुमच्या टायटलमध्ये असले पाहिजेत. कारण योग्य टायटलमुळेच तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये वर येतो.
आता येऊया डिस्क्रिप्शनकडे. डिस्क्रिप्शन म्हणजे तुमच्या व्हिडिओचा एक छोटा सारांश. इथे तुम्हाला तब्बल 5,000 अक्षरं मिळतात, ज्यात तुम्ही जास्त माहिती, लिंक्स, हॅशटॅग्स सगळं काही टाकू शकता. हे फक्त बघणाऱ्यांसाठी नाही, तर यूट्यूबच्या अल्गोरिदमला सुद्धा तुमचा व्हिडिओ नक्की कशाबद्दल आहे हे समजायला मदत करतं. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, टॅग्स विसरू नका. हे असे छोटे छोटे शब्द किंवा वाक्य आहेत जे यूट्यूबला सांगतात की तुमचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीतला आहे. आणि एक प्रो टिप, चॅनलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या चॅनलचे जे मुख्य विषय आहेत ते चॅनल कीवर्ड्स म्हणून नक्की टाका. यामुळे यूट्यूबला तुमचा चॅनल योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं खूप सोपं जातं. चला, प्रवास तर सुरू झाला, व्हिडिओ बनले, अपलोड झाले, पण हा वेग, हा मोमेंटम कायम कसा ठेवायचा? इथेच येतो आपला 5वा आणि शेवटचा पण खूप महत्वाचा टप्पा, गती राखा, ग्रोथ आणि सातत्य. अनेक नवीन क्रिएटर्ससोबत हे घडतं. एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचा, त्याला सुरुवातीला 200, 300, अगदी 500 व्ह्यूज येतात आणि मग अचानक तो थांबतो, पुढे जातच नाही. झालंय का असं कधी? मग यावर उपाय काय? ह्यावर एक मस्त ट्रिक आहे. जो शॉर्ट व्हिडिओ थांबलाय ना, तो अपलोड होऊन 10-12 तास झाल्यावर त्याच्या एडिट ऑप्शनमध्ये जा आणि काहीच नाही, फक्त त्याचं थंबनेल बदला, व्हिडिओमधलीच दुसरी एखादी आकर्षक फ्रेम निवडा आणि सेव्ह करा. होतं काय की यूट्यूब अल्गोरिदमला वाटतं की यात काहीतरी नवीन बदल झालाय आणि तो त्या व्हिडिओला परत एकदा पुश करतो, एक नवी संधी देतो. करून बघा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत त्या तात्पुरत्या कामी येतात, पण खरी लाँग टर्म ग्रोथ कशातून येते? ती येते सातत्य आणि संयमातून. यूट्यूबचं अल्गोरिदम तुमच्या एका रात्रीतल्या यशाला नाही, तर तुमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना महत्त्व देतो. तर मग ह्या सगळ्या प्रवासाचं सार काय? स्वानंदी सरदेसाईंच्या मते यशाच्या 3 किल्ले आहेत. 1 सातत्य, दुसरं संयम आणि तिसरं जबाबदारी. आपण जो कंटेंट लोकांपर्यंत पोचवत आहोत त्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे. तर मग आता वेळ आली आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची. विचार करा, आपल्या रोजच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट दडलेली आहे जी जगासाठी एक रंजक कहाणी बनू शकते. प्रत्येकाकडे एक गोष्ट असते. आपली गोष्ट काय आहे? तिला शोधा आणि फक्त सुरुवात करा.